नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या भागामध्ये आपण इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हा पॉईंट घेतलेला आहे. आजच्या पिरियडमध्ये घ्यायचा आहे आपल्याला पेज नंबर 277 वरचा पॉईंट, दॅट इज द ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर या ठिकाणी सिंपल ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे तो आपल्याला माहिती आहे, दॅट इज कॉल्ड बेन्झॉइक ॲसिड. म्हणजे बेन्झिनला COOH ग्रुप अटॅच, बरोबर आहे. बेन्झॉइक ॲसिड इज द सिम्पलेस्ट ॲरोमॅटिक ॲसिड फ्रॉम द पीके व्हॅल्यू ऑफ बेन्झॉइक ॲसिड. याची पीके व्हॅल्यू जी आहे ही आहे 4.2. किती आहे याची पीके व्हॅल्यू? 4.2. वी अंडरस्टँड दॅट इट इज स्ट्रॉंगर दॅन द ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडची पीके व्हॅल्यू CH3COH याची जी पीके व्हॅल्यू आहे ती आहे 4.76 आणि याची पीके व्हॅल्यू आहे 4.2. मीन्स बेन्झॉइक ॲसिड इज द स्ट्रॉंग ॲसिड दॅन द ॲसिटिक ॲसिड. कारण आपल्याला माहिती आहे पीके व्हॅल्यू ज्याची जास्त आहे तो वीक ॲसिड असतो आणि पीके व्हॅल्यू याची कमी आहे 4.2 आहे. म्हणजे हा कसा असेल? ॲसिटिक ॲसिडपेक्षा बेन्झॉइक ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड असेल. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हा जो ह्याची आपण असं स्ट्रक्चर काढूयात का, हा तुम्हाला डबल बॉन्ड दाखवते. या ठिकाणी हा जो कार्बन आहे लक्षात, ह्या बेन्झिन रिंगमधला हा जो कार्बन आहे हा कार्बन कसा असतो? इट इज sp2 हायब्रिडाइज्ड. लक्षात, ज्या कार्बनला आपला COOH ग्रुप जोडलेला आहे तो हा कार्बन कसा आहे? प्रत्येक कार्बन हा बेन्झिनमधला प्रत्येक कार्बन हा कसा असतो? sp2 हायब्रिडाइज्ड. म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन असते sp2. हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन जो आहे ॲरोमॅटिक रिंगमधला हा एक्झर्ट करतो इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे हा कोणता इफेक्ट एक्झर्ट करतो? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट, अँड विच stabilizes the conjugate base and increases the acid strength of the aromatic acid. ॲसिटिक ॲसिडमधला जो कार्बन आहे लक्षात, ह्या ॲसिटिक ॲसिडमधला हा जो कार्बन आहे ज्याला फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे हा कार्बन असतो sp3 हायब्रिडाइज्ड. पण या ठिकाणी हा कार्बन कसा आहे? sp2 हायब्रिडाइज्ड आहे आणि तो sp2 हायब्रिडाइज्ड असल्यामुळं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट हा स्टॅबिलाइज करतो त्याच्यापासून तयार होणाऱ्या कॉन्ज्युगेट बेसला. म्हणजे याच्या ठिकाणी कॉन्ज्युगेट बेस कोणता तयार होईल? हा कॉन्ज्युगेट बेस तयार होईल ज्याला आपण COO- म्हणतो आणि हा H+. हा कॉन्ज्युगेट बेस हा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळं जास्त स्टॅबिलाइज्ड होतो आणि ह्याच्यातला जो कॉन्ज्युगेट बेस आहे तो आहे CH3COO-. हा जास्त स्टॅबिलाइज होत नाही लक्षात, कारण या ठिकाणी हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे. या ठिकाणी मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा पॉवरफुल असतो कशामध्ये? बेन्झॉइक ॲसिडमधल्या कार्बोक्सिलेट कॉन्ज्युगेट बेसमध्ये लक्षात. therefore it exerts the powerful electron inductive effect which stabilizes the conjugate base and increases the acid strength of aromatic acids. या ठिकाणी टेबल तुम्हाला दिलेला आहे बघा, 12.9 हा टेबल दिलेला आहे. ह्या 12.9 टेबलमध्ये illustrate that more the number of electron withdrawing substituents higher is the acid strength. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग सबस्टिट्यूएंट असतील लक्षात, ह्या स्ट्रक्चरमध्ये जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग सबस्टिट्यूएंट्स असतील तेवढी जास्त त्याची ॲसिड स्ट्रेंथ असेल. तर ह्या ठिकाणी आपण मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड ह्या टेबलमध्ये दिलेले बघा, मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, त्याच्यानंतर डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आणि ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. असे तुम्हाला 3 सबस्टिट्यूएंट. मोनोक्लोरोमध्ये 1 क्लोरीन, या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे? ClCH2COOH. कारण हे ॲसिटिक ॲसिडपासून यांचा पॅरेंट कोण आहे? ॲसिटिक ॲसिड CH3COOH, किंवा ह्याला आपण असं लिहू, हा CH3
COOH हा H रिप्लेस बाय ओनली Cl केला तर काय येईल ClCH2COH. 2 Cl2ने रिप्लेस केला तर काय येईल फॉर्म्युला Cl2CHCOOH. आणि तिन्ही हायड्रोजन ॲटम जर क्लोरीनने सबस्टिट्यूट केले तर फॉर्म्युला येईल Cl3CCOOH. म्हणजे H त्या ठिकाणी राहणार नाही. तर हे असे फॉर्म्युले झाले त्याचे. मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड म्हणजे 2 क्लोरीन आणि ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड 3 क्लोरीनचे ॲटम. तर या ठिकाणी ह्यांच्या पीके व्हॅल्यूज आहेत 2.86, त्याच्यानंतर 1.26 आणि ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडचे आहे 0.6. म्हणजे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स असतील, लक्षात या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप एकच आहे क्लोरीन, या ठिकाणी 2 क्लोरीनचे ॲटम आहेत, या ठिकाणी 3 क्लोरीनचे ॲटम आहेत. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतील तेवढ्या त्याच्या पीके व्हॅल्यूज ह्या कशा असतात, कमी असतात. ही पीके व्हॅल्यूज आहेत, पीके व्हॅल्यूज. आणि जेवढ्या कमी पीके व्हॅल्यूज असतील तेवढा स्ट्रॉंग तो ॲसिड असतो. म्हणजे ही ॲसिडिक स्ट्रेंथ काय होत जाते, या ठिकाणी दिलेले बघा ॲसिड स्ट्रेंथ, या ठिकाणी ॲसिड स्ट्रेंथ जी आहे ती काय होत जाईल, इन्क्रीजेस. ॲसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स असतील तेवढ्या त्यांच्या पीके व्हॅल्यूज कमी असतात. आणि पीके व्हॅल्यू जेवढा कमी तेवढा तो स्ट्रॉंग ॲसिड असतो. हा सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड असेल, त्याच्यापेक्षा वीक असेल हा, आणि सगळ्यात वीक असेल मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड. लक्षात. म्हणून आपण या ठिकाणी ॲसिड स्ट्रेंथ जी आहे ती काय झाली, इन्क्रीजेस दाखवलेली आहे. फ्रॉम टॉप टू बॉटम ॲसिडिक स्ट्रेंथ इज इन्क्रीजेस. त्याच्यानंतर दिले तुम्हाला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स. ह्या बेन्झिन रिंगला जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स, बेन्झिन रिंगला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर अटॅच असतील, लक्षात, तेवढा तो स्ट्रॉंग ॲसिड असेल. म्हणजे ॲसिडिटी काय होईल त्यांची, इन्क्रीज होईल. आता ह्या इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपमध्ये कोण कोण येईल, Cl येतो, Cn येतो, त्याच्यानंतर NO2 ग्रुप येतो. हे सगळे जे ग्रुप आहेत दे आर द इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स. आणि असे ग्रुप्स जर बेन्झिन रिंगला अटॅच असतील तर त्यांची ॲसिडिटी जी आहे ती इन्क्रीज होते. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असतील बेन्झिन रिंगला, लाईक CH3, हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. OH, OCH3, NH2, हे ग्रुप्स कोणते आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. दीज आर द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. लक्षात. असे ग्रुप जर बेन्झिन रिंगला अटॅच असतील तर त्यांची ॲसिडिक कॅरेक्टर किंवा त्यांची ॲसिडिटी काय होते, डिक्रीज होते. तर या ठिकाणी तुम्हाला खाली एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. बेन्झॉइक ॲसिड, NO2 अटॅच आहे या ठिकाणी. सिंपल बेन्झॉइक ॲसिड आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच नाही. आणि तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे, दॅट इज CH3. त्याच्यामध्ये तुम्हाला हा आहे 4 नायट्रो बेन्झॉइक ॲसिड. त्याचं नाव काय आहे, 4 नायट्रो बेन्झॉइक ॲसिड. आणि याची पीके व्हॅल्यू दिलेली आहे 3.41. हा बेन्झॉइक ॲसिड, याची पीके व्हॅल्यू आहे 4.2. आणि हा आहे 4 मिथाइल बेन्झॉइक ॲसिड, 4 मिथाइल बेन्झॉइक ॲसिड. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला याच्यामध्ये, समजा सगळ्यात स्ट्रॉंग यातला ॲसिड कोणता असेल आणि सगळ्यात वीक ॲसिड कोणता असेल. तर या ठिकाणी पहा, आपल्याला माहिती आहे पीके व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा तो वीक ॲसिड. या ठिकाणी 3.14 आहे, परत या ठिकाणी पीके व्हॅल्यू वाढली 4.2, परत या ठिकाणी पीके व्हॅल्यू वाढली 4.4. म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड कोण असेल, 4 नायट्रो बेन्झॉइक ॲसिड. कारण ह्याला NO2 ग्रुप अटॅच आहे. आणि हा NO2 ग्रुप काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. लक्षात. NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असल्यामुळे याची पीके व्हॅल्यू सर्वात कमी आहे आणि तो सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड आहे. बेन्झॉइक ॲसिडची पीके व्हॅल्यू काय आहे, 4.2.
ज्याच्यापेक्षा वीक हा ॲसिड असेल. आणि या ठिकाणी जो CH3 ग्रुप अटॅच आहे बेन्झिन रिंगला, तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असतील तर त्याची पीके व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजेच तो वीक ॲसिड असेल. जिथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असतात, लक्षात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ज्या ठिकाणी अटॅच असतात त्या ठिकाणी त्या ॲसिडची ॲसिडिक स्ट्रेंथ काय होते, डिक्रीज होते. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील तर त्या ॲसिडची ॲसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होते, लक्षात. या ठिकाणी आपला हा जो पॉईंट आहे ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड, हा पॉईंट आपला या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर घ्यायची आपल्याला पेज नंबर 278वरची जी रिॲक्शन आहे बघा, 12.9.2. तर हा भाग जो आहे आपल्याला सिलेबसमधनं डिलीट झालेला आहे. कोणता भाग आहे हा? लॅबोरेटरी टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे का नाही हे आपल्याला टेस्ट करायचं असेल तर ते आपण लॅबोरेटरी टेस्ट घेऊन घेतो त्याच्यासाठी. तर हा 12.9.2 किंवा आपण ह्याच्यातली म्हणून सेकंड जी प्रॉपर्टी आहे, लक्षात, कार्बोक्सिलिक ॲसिडची सेकंड केमिकल प्रॉपर्टी जी आहे ती सिलेबसमधून डिलीट झालेली आहे. म्हणजे 12.9.2 हा भाग आपल्याला परीक्षेला विचारला जाणार नाही. त्याच्यानंतरची जी रिॲक्शन आहे 12.9.3, 12.9.3 तिलाच म्हणणार मी थर्ड रिॲक्शन किंवा थर्ड केमिकल प्रॉपर्टी, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड. फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड. आता ह्याच्यामध्ये असाइल क्लोराइड तयार करतो आपण, म्हणजे काय तयार करतो, कोणते कंपाऊंड, RCOCl. कोणते कंपाऊंड तयार करणार आपण या ठिकाणी, RCOCl, दॅट इज असाइल क्लोराइड. तर ही असाइल क्लोराइड आपण तयार करताना कार्बोक्सिलिक ॲसिडच्या रिॲक्शन आपण 3 रिएजंट सोबत करतो. आणि ते 3 रिएजंट्स आहेत PCl3, TCl5 आणि SOCl2. फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड अँड थायोनिल क्लोराइड. ह्या तिघांसोबत जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन करतो तर आपल्याला जे प्रॉडक्ट्स मिळतात ते असतात करस्पॉन्डिंग असाइल क्लोराइड्स. त्याच्यामध्ये दिले तुम्हाला, when carboxylic acids heated with PCl3, PCl5 or SOCl2, they gives the corresponding acyl chlorides. Thionyl chloride is preferred because the byproducts formed are in gaseous state, so they can be easily escaped from the reaction mixture. पण या ठिकाणी जी जास्त प्रमाणात असाइल क्लोराइड्स तयार करण्यासाठी जी रिॲक्शन वापरली जाते ती आहे कार्बोक्सिलिक ॲसिड्स रिॲक्ट विथ रिॲक्शन बिटवीन कार्बोक्सिलिक ॲसिड अँड थायोनिल क्लोराइड. आता या ठिकाणी का वापरतात मी नंतर तुम्हाला सांगते. याच्यामध्ये इन दिस रिॲक्शन OH ग्रुप ऑफ COH इज रिप्लेस्ड बाय Cl. तर या ठिकाणी जो RC डबल बॉन्ड OOH ह्याच्यामधला जो हा OH ग्रुप आहे हा कशाने रिप्लेस होतो, Cl ने. म्हणजेच आपल्याला प्रॉडक्ट मिळतो RCOCl. या ठिकाणी लिहिलेलं आहे असाइल क्लोराइडला काय म्हणतो आपण, RCOCl हे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. तर ह्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा रिॲक्शन करूयात आपण, RCOOH प्लस PCl3. या ठिकाणी त्या रिॲक्शनला हिट करायचं आहे. आपल्याला प्रॉडक्ट काय मिळेल, या ठिकाणी 3 मॉलिक्यूल घ्यायचे, कारण आपल्याला माहिती आहे अल्कोहोलमध्ये सुद्धा आपण रिॲक्शन करताना PCl3 सोबतच्या ज्या रिॲक्शन केल्या आहेत त्याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल्स घेतले, आपल्याला मिळतात 3 मॉलिक्यूल्स ऑफ RCOCl प्लस H3PO3. H3PO3 हा प्रॉडक्ट मिळतो, बाय प्रॉडक्ट H3PO3. तुमच्या पुस्तकात काय दिले बघा, बाय प्रॉडक्ट POH थ्राइस असं लिहिलं तरी चालतो, लक्षात, कारण 3 हायड्रोजनचे ॲटम आहेत, 3 ऑक्सिजनचे ॲटम आहेत. म्हणजे हा OH ग्रुप किती टाइम्स, 3 टाइम्स, म्हणजे H3PO3. तर या ठिकाणी जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ॲसिडला हिट करतो फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत तर आपल्याला प्रॉडक्ट मिळतो असाइल क्लोराइड. तर या ठिकाणी जर तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं असेल, एक्झाम्पल दिले नाही का तुम्हाला पुस्तकात, when 3 molecules of acetic acid heated with PCl3 phosphorus trichloride
It gives the 3 molecules of CH3COCl plus H3PO3 किंवा असेल ह्या POH थाईस हे असेल ह्या किंवा असेल ह्या आलं लक्षात. हा CH3COC ला काय म्हणतो आपण ॲसिटाईल क्लोराईड. कोणता प्रॉडक्ट मिळतो आपल्याला ॲसिटाईल क्लोराईड. तर हे एक्झाम्पल असेल व्हेन ॲसिटिक ॲसिड हिटेड विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड इट गिव्स ॲसिटाईल क्लोराईड. ते एक्झाम्पल दिलेलं नाही तुम्हाला, ते एक्झाम्पल ह्या ठिकाणी लिहून घ्या. आता ही झाली PCl3 सोबतची रिॲक्शन. हीच रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला आता PCl5 सोबत करायची बरोबर आहे. व्हेन ॲसिटिक ॲसिड हिटेड विथ PCl5 इट गिव्स द प्रॉडक्ट RCOCl. ॲसिटाईल क्लोराईड हा मेन प्रॉडक्ट असेल, फक्त या ठिकाणी काय चेंज होतील बाय प्रॉडक्ट चेंज होतील. इट गिव्स POCl3 प्लस HCl. तर असे आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळतील या ठिकाणी. व्हेन कार्बोक्सिलिक ॲसिड हिटेड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराईड इट गिव्स असाइल क्लोराईड. त्याला काय म्हणणार आपण असाइल क्लोराईड. 2 बाय प्रॉडक्ट मिळतील फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराईड आणि HCl. तर या ठिकाणी एक्झाम्पल परत ॲसिटिक ॲसिडचं जर घेतलं आपण CH3COOH प्लस PCl5 hit that reaction it gives CH3COCl plus POCl3 plus HCl and this product is called acetyl chloride. काय म्हणायचं याला ॲसिटाईल क्लोराईड. हा आपल्याला मेन प्रॉडक्ट मिळेल. व्हेन ॲसिटिक ॲसिड व्हेन हिटेड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराईड इट गिव्स ॲसिटाईल क्लोराईड. या ठिकाणी हे एक्झाम्पल सुद्धा लिहून घ्यायचे तुम्ही. आणि शेवटची जी रिॲक्शन आहे लक्षात, ती रिॲक्शन केलेली आहे थायोनिल क्लोराईड सोबत. PCl3 सोबत झाली, PCl5 सोबत झाली, कोणासोबत राहिली थायोनिल क्लोराईड. SO when acetic acid heated with thionyl chloride. त्याला काय म्हणायचं thionyl chloride. It gives the main product that is acyl chloride आणि 2 बाय प्रॉडक्ट मिळतील SO2 and HCl. बरोबर आहे. या ठिकाणी 2 बाय प्रॉडक्ट मिळतात आणि हे दोन्हीही बाय प्रॉडक्ट हे गॅसेस आहेत. हायड्रोजन क्लोराईड गॅस आणि सल्फर डायऑक्साईड गॅस. म्हणजे हे आपल्याला 3 प्रॉडक्टचं मिश्रण मिळते बरोबर आहे. त्यापैकी मेन प्रॉडक्ट असेल आपला असाइल क्लोराईड आणि हे 2 बाय प्रॉडक्ट असतील. आणि हे जे 2 बाय प्रॉडक्ट तयार झालेले आहेत ते गॅसियस फॉर्ममध्ये तयार होतात. म्हणून आपल्याला दिले थायोनिल क्लोराईड इज प्रिफर्ड बिकॉज द बाय प्रॉडक्ट्स फॉर्म आर इन गॅसियस स्टेट. जे 2 बाय प्रॉडक्ट तयार झाले आहेत SO2 आणि HCl हे गॅसियस स्टेटमध्ये आहेत. सो दे कॅन इझिली एस्केप फ्रॉम द रिॲक्शन मिक्सचर. आणि ते गॅसेस असल्यामुळे हे रिॲक्शन मिक्सचरमधनं काय होतील एस्केप होऊन जातात, बाहेर निघून जातात आणि आपल्याला प्युअर प्रॉडक्ट मिळतो जो असेल हा असाइल क्लोराईड. या ठिकाणी तुम्हाला परत एक्झाम्पल घ्यायचं असेल तर परत आपण ॲसिटिक ॲसिडचं एक्झाम्पल घेऊ. CH3COOH when heated with thionyl chloride it gives the product that is called acetyl chloride CH3COCl plus SO2 gas plus HCl gas and this product is called acetyl chloride. तर ह्या ठिकाणी आपण ॲसिटिक ॲसिडची किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडची आपण रिॲक्शन नंबर 3 घेतली दॅट इज फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराईड. त्याच्यानंतर आहे बघा रिॲक्शन विथ अमोनिया. अमोनियासोबत रिॲक्शन केल्यानंतर त्या अमोनियासोबत आपल्याला रिॲक्शन केल्यानंतर जे प्रॉडक्ट्स मिळतात लक्षात ते प्रॉडक्ट्स आहेत अमाइड. हे प्रॉडक्ट्स आहेत when the reaction between carboxylic acids and ammonia takes place, they first give the ammonium carboxylate which then heated. Last product obtained they are called acid amides. म्हणजे आपल्याला कोणते प्रॉडक्ट्स मिळतात शेवटी ॲसिड अमाइड्स हे प्रॉडक्ट मिळतात लक्षात. तर सेकंड जी रिॲक्शन आहे
किंवा आपल्या सिलेबसमधली जी कार्बोक्सिलिक ॲसिडची 4th नंबरची रिॲक्शन आहे, दॅट इज रिॲक्शन विथ अमोनिया. रिॲक्शन नंबर 4, रिॲक्शन विथ अमोनिया, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अमाइड्स. 4th नंबरची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ अमोनिया. अमोनिया म्हणजे काय? NH3. रिॲक्शन विथ अमोनिया. तर फॉर्मेशन ऑफ काय होतं त्या ठिकाणी? अमाइड्स तयार होतात. फॉर्मेशन ऑफ अमाइड्स RCONH2. याच्यामध्ये 2 रिॲक्शन आहेत बघा. कार्बोक्सिलिक ॲसिडची अमोनियासोबत रिॲक्शन केलं तरी आपल्याला अमाइड्स मिळते, आणि असाइल क्लोराईडची रिॲक्शन अमोनियासोबत केली तरी आपल्याला अमाइड्स मिळतात. त्याच्यामध्ये A नंबरची रिॲक्शन घेऊयात आपण. When RCOOH reacts with ammonia, they form first the ammonium salt, that is RCOO minus and NH4 plus. लक्षात असे आपल्याला काय मिळतील? अमोनियम कार्बोक्सिलेट म्हणतो आपण, किंवा अमोनियम सॉल्ट म्हणून त्याला अमोनियम कार्बोक्सिलेट, किंवा ह्यालाच म्हणतो आपण अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. जेव्हा आपण याला हीट करू, लक्षात हीट केल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट मिळतात शेवटचे RCONH2, आणि याच्यातनं बाहेर पडतो वॉटर मॉलिक्यूल, आणि दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड अमाइड. RCONH2 ला CONH2 फंक्शनल ग्रुप आहे म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? अमाइड्स प्रॉडक्ट म्हणतो. आणि ह्या RCOONH2 मध्ये NH4 RCONH4 ज्याला आपण अमोनियम कार्बोक्सिलेट म्हणले, याला हीट केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल काय होतो या ठिकाणी? बाहेर पडतो. त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. या ठिकाणी समजा ॲसिटिक ॲसिड घेतला आहे तुम्ही, RCOOH प्लस NH3. लक्षात फॉरवर्ड बॅकवर्ड रिॲक्शन आहे ही. या ठिकाणी तयार काय होईल? CH3 COO मायनस NH4 प्लस, दॅट इज द अमोनियम कार्बोक्सिलेट, किंवा अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, अमोनियम सॉल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड. याला अमोनियम ॲसिटेट सुद्धा म्हणतात. काय म्हणायचं याला? अमोनियम ॲसिटेट. ॲसिटिक ॲसिडपासून तयार होणारा सॉल्ट आहे ना अमोनियाचा. व्हेन धिस इज हिटेड, it gives the product that is CH3CONH2 plus H2O, and this product is called acetamide. त्याला काय म्हणायचं? ॲसेटामाइड. हे एक्झाम्पल झाले. ॲसिटिक ॲसिड when heated with ammonia, or when acetic acid reacts with ammonia, it gives ammonium acetate, which on heating uses water molecules, gives the product that is CH3CONH2 acetamide. या ठिकाणी एक H आणि 2 हायड्रोजन शिल्लक असतात. याच्यामधनं काय बाहेर पडतो? वॉटर मॉलिक्यूल. लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला काय तयार होतात? ॲसेटामाइड तयार होतात. त्या सेकंड जी आहे याच्यामधली बी रिॲक्शन, ह्या ॲसिटिक ॲसिडच्या ऐवजी काय घेतले? असाइल क्लोराईड घेतले, RCOCl reacts with NH3 and directly it gives the acetamide, that is RCONH2. या ठिकाणी RCONH2, इथला एक H शिल्लक राहील. NH2 वापरला आपण या ठिकाणी, NH2 आणि हा CO, एक H आणि हा Cl शिल्लक आहे. बाय प्रॉडक्ट येईल HCl. तर अशा प्रकारे सुद्धा आपण काय तयार करू शकतो? अमाइड्स हे प्रॉडक्ट्स तयार करू शकतो. एक तर या ठिकाणी ॲसिड वापरा, किंवा असाइल क्लोराईड सोबत आपण रिॲक्शन करू. हा काय आहे? असाइल क्लोराईड. when acyl chloride react with ammonia, it gives amides. तर या ठिकाणी एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी घ्या ॲसिटाइल क्लोराईड CH3COCl, when reacts with ammonia it gives acetamide, that is CH3CONH2 plus HCl. याला काय म्हणतो आपण?
acetyl chloride. When acetyl chloride reacts with ammonia, it gives acetamide. या ठिकाणी ही आपली चौथी रिॲक्शन संपलेली आहे. त्यानंतरच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.